नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील गेल्या सौर पंप योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज केले। शेतकऱ्यांच्या शेतावर सौर पंप बसवले देखील आहेत, पण यामध्ये काही अडचणी आल्यात। काही शेतकऱ्यांना जे आहे ते त्यांची जमीन जास्त असताना 3 HP चा सौर पंप बसवला गेले, त्यांना त्या ठिकाणी 5 HP च्या सौर पंपाची गरज होती। अजूनही काही शेतकऱ्यांना ज्यांना 7 HP चा 7.5 HP चा सौर पंपाची गरज आहे, त्यांना 5 HP चा सौर पंप भेटलाय। तर अशा प्रकारचे बरेच शेतकऱ्यांच्या बाबतीत या घटना घडण्यात आली की त्यांची जेव्हा वेगवेगळ्या सातबाऱ्यांनी त्यांना अप्लाय करता आले नाही, त्यामुळे त्यांना जमीन जास्त असून सुद्धा त्यांना 5 HP चा हवा असेल किंवा 7.5 HP चा हवा असेल, ज्यांना 7.5 HP चा हवा असेल त्यांना 5 HP चा भेटला आणि ज्यांना 5 HP चा हवा असेल त्यांना एक 3 HP चा सौर पंप भेटलाय। तर या विषयावर आपण कशा प्रकारे 3 HP चा सौर पंप 5 HP मध्ये कन्वर्ट करू शकतो, 5 HP चा सौर पंप 7.5 HP मध्ये कन्वर्ट करू शकतो। व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। खूप सारे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या शेतकऱ्यांचे खूप सारे कमेंट येत असतात की सर मला माझी जमीन जास्त आहे पण मला वेगवेगळे सातबारे असल्यामुळे फक्त आणि फक्त 3 HP चा पंप भेटलाय। 3 HP च्या पंपामध्ये माझे एवढे जे आहे ते पाणी पुरवठा होत नाहीये। तर या विषयावर आपण डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण की शेतीविषयी असू द्या, सौर पंप असू द्या किंवा इतर येणाऱ्या योजनेविषयी आपल्या चॅनलवर डेली अपडेट आपल्याला पाहायला भेटून जातात। खूप सारे जे आपले व्ह्यूअर असतात ते व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राइब करत नाहीत, तर सबस्क्राइब करून ठेवा। आता जे आपले वेंडर सिलेक्शन होणार आहे ते वेंडर सिलेक्शन आपण ज्या क्षणी वेंडर अवेलेबल होणार आहेत, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की ज्या क्षणी व्हिडिओ अवेलेबल होणार त्याच क्षणी आपल्या चॅनलवर तुम्हाला त्या वेंडरचे नोटिफिकेशन भेटणार आहे। वेंडर सिलेक्शन करणे आपल्या चॅनल मार्फत आपल्याला एकदम सोपं होऊन जाणार आहे। त्यासाठी चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राइब करून 100% ठेवा। आता महत्वाची गोष्ट मध्ये भरपूर शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलाय की आता 3 HP चा पंप बसलाय माझ्या शेतामध्ये, आता तो काढून जर बसवायचं म्हटलं तर त्यामध्ये जवळपास आपल्याला 3 HP चा पंप 5 HP मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 80 ते 90 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो। कमीत कमी 90 हजार खर्च येऊ शकतो, कारण की त्याचे मटेरियल एक प्लेट आता त्यामध्ये आपल्याला जवळपास 3 प्लेटा वाढवण्यात 12,000 जरी आपले 10-12 हजार एक प्लेट पकडली तर साधारण प्लेटच आपल्याला 30 ते 36 हजारापर्यंत त्याच्या प्लेटा वाढवण्यासाठी लागणाऱ्या प्लेटा ते सौर प्लेटा आपल्याला लागू शकतात। त्याचप्रमाणे त्याचे जे कंट्रोलर असतात, त्याचे मोटर असतात, पंप असतात, हेड असतात, याचा सर्व जर खर्च पाहिला आपला जर 3 HP चा पंप असेल तर तो 5 HP साठी चालणार नाही। त्याच प्रकारे कंट्रोलर जे असतात ते 5 HP साठी चालणार। ज्यांच्या शेतामध्ये ऑलरेडी पंप बसले त्यांच्यासाठी एक वेगळी असणार आहे, वेगळी गोष्ट आपण सांगणार। ज्यांच्या शेतामध्ये अजून पंप बसले नाहीत त्यांच्यासाठी, आता ज्यांच्या शेतामध्ये बसले नाहीत त्यांना थोडेफार बेनिफिट भेटू शकतं, पण ज्यांच्या शेतामध्ये बसले आहेत त्यांच्या ते मटेरियल ते आहे ते जुनं झालेलं आहे, त्यामुळे त्यांना आता थोडंफार खर्च त्यांचा एक्स्ट्रा होऊ शकतो। ही गोष्ट पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण या ठिकाणी आपल्याला क्लिअर करून देत आहोत। तर ज्यांच्या शेतामध्ये 3 HP चा पंप बसलाय त्यांना 5 HP मध्ये बदलून घ्यायचा आहे, तर त्यांच्यासाठी साधारण 80 ते 90 हजार रुपये खर्च येऊ शकतो। आपण स्टँडर्ड कंपनीचे तुम्हाला मटेरियल एकदम रिजनेबल किमतीमध्ये तुम्हाला ते मटेरियल आपण प्रोव्हाइड करण्याची एकदम गॅरंटीने आपण सर्व मटेरियल तुम्हाला देऊ इच्छितो। तर लक्षात घ्या, 3 HP चा जर पंप असेल आणि तुमचा जर पंप बसवला नसेल आणि तुमची जी कंपनी निवडली आहे तर आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा। जी कंपनी निवडली आहे त्या कंपनीशी आपण कॉन्टॅक्ट, बऱ्याचशा कंपनीशी आपले पर्सनली कॉन्टॅक्ट आहेतच, त्या कंपनीशी आपण बोलणं करून तुमचं 3 HP चं कनेक्शन 5 HP मध्ये, आता हा विषय बोलण्याचा नाही तरी तुम्ही आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा, आपण ह्या गोष्टीसाठी आपली मदत केली जाईल। आणि जर तुमचा पंप बसला नाही किंवा तुमचा पंप 3 HP चा तुम्ही अर्ज केलेले आहे, पैसे भरलेले आहेत पण पंप बसला नाही, तर ते तसे जरी अजून आपले जे व्यवहार असतात, आपले सबस्क्राईब असतात, ज्यांना पंप बसलाच नाही, त्यांचा अर्ज मंजूर झालाय, पैसे भरलाय, तर तसे जे कोणी असतील तेही आपल्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा। त्यांनाही आपण एकदम सोप्या पद्धतीने, ज्यांचे पंप बसले नाही त्यांचा खर्च एकदम मिनिमम होणार आहे, त्यांना एकदम कमी खर्चामध्ये आपण 3 HP 5 HP मध्ये कन्वर्ट करण्याचे एक सुवर्ण संधी देणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा हीच आपली या चॅनलच्या मार्फत विनंती करतो आहे, कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांना गरज आहे या गोष्टीची की त्यांना जो पंप हवा आहे कारण की त्या पंपामधून त्यांची जी पाण्याची गरज आहे ती पुरवली जाणार नाही। 100% काही जे क्षेत्र आहे ते भरपूर असते आणि त्यांना त्या पंपामधून तेवढे क्षेत्र जे पाणी पुरवठा आहे ते होणे शक्यच होणार नाही।
तर अशा रीतीने जर तुम्हाला बसवलाच गेला असेल तर त्याला खर्चामध्ये आपण थोडंफार हे करू शकतो. काही कंपन्यांशी आपण बोललेलं पण आहे या विषयावरती की कशा प्रकारे आपण शेतकऱ्यांची मदत करू शकतो, त्यांना 3 HP पंप 5 HP पण कन्वर्ट करू देऊ शकतो. कमीत कमी खर्चामध्ये जर तुम्हाला ते कन्वर्ट करून घ्यायचे असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. जर पंप बसला नसेल तर तुमचे ते पैसे भरपूर प्रमाणात वाचतील आणि तुमचे जर अर्ज झाला असेल, वेंडर सिलेक्शन केले असेल किंवा केले नसेल, वेंडर सिलेक्शन केले नसेल तर अजूनही त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट भेटू शकते. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा. कॉन्टॅक्ट आपल्याशी नक्की करा. आपले व्हॉट्सअप नंबर, आपले डिटेल्स सगळे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतील. नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.